शिकले शिकले कसं वाटतं मस्त कूलरच्या हवेत मस्त थंडगार वाव बापरे किती दिवसांना अशी हवा भेटली नाही तर काय उकडत होतं रे बाबा घरात अरे 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 मग आता हवेतच बसायचं काम आहे बाप्पा राणीबाईला मग काय लगे आता पाहायचंच काम नाही राणीबाईचं मस्त दिवसभर कूलरच्या हवा दिवसभर कसं बसून चालल पैसे फेडणं लागेल ना कूलरचे आपल्या दोघाला बी नळ्या पांगवाला जाणे सकोबाईच्या वावरात सकोबाईना बोलवलं तेव्हा हो तू जाय ना मी काय भाऊ जाय तू असं काय बोलतो तुम्ही काय म्हणले ते मी बी येईन नळ्या पांगवा लागाला पैसे घे सकोबाईकून लगे बदलले वर्षातच नाही भाऊ मला नाही माहिती काही मी काही येणार नाही आपल्याला नाही जमत हे असले काम मी नसतो करत काय हो चकुले बोल किती भारी हवा आहे पाय ना ग इकडे तोंड कर ना ग नको पप्पाची नादी लागू जाऊ दे डोकं लावते पप्पाला तुला हे ना हे काम लय भारी केलं पाहिजे कूलरचं आपल्या आता मला बाहेर जायचं काम नाही कुठं माझी प्यारी मम्मा जाऊ दे माझ्या चकुले तू इतकी खुश झाली मी पान फेडीन मग मी पैसे कूलरचे फेडीन मी पैसे मीच फेडते पैसे काय कोणाला म्हणत नाही चला म्हणून कामाला का काही 5,000 रुपये फेडायचे ते फेडीन एवढे फक्त ते मागं पाडणार नाही मग एवढं मागं टाकत होते मी 500 ते मागं पाडणार नाही पण मी पैसे फेडून टाकीन आणि आता किराणा करू आपण ऍडजस्टमेंट जाऊ दे हे बेवड्याला जाऊ दे याला दारूच होती काम करून जाऊ दे ते कुठे हिंडायचं ए बेवडा कोणाला म्हणले बेवडा राणीला शेफारू नको बरं का हो शेफारू नको लय का हो काय म्हणले होते 5,000 रुपये घेसो पैकून मग मी आपण दोघं जाऊन फेडून टाकू पैसे कामाला जाऊन फेडू म्हणे ना तुम्ही म्हणले होते ना मग आता कोण बदलले बरं तुम्ही कोण बदलले मला याचा लय राग आहे तुमचा पहिलेच म्हणायचं नाही ना मी झिक मारली असती ना भारीवाला कूलर आणलं 10,000चा कूलर आणलं ते त्याची का मी एकटीच हवा घेऊन राहिले का तुम्ही उभे घ्या हवेत तुम्ही झोपणार नाही काय हवेच्या पुढं या कूलर पुढे झोपणार नाही तुम्ही मग डोक्याला आवाज नाही बरं का सांगतो पहिलेच हो चल वय इकडे मग झोपू दे जरसा आंगले ताटले मग वय इकडे खाली उतर झोपू दे मला झोपायचं आहे सारं ठीक कसं राणी सरक तिथून हवा येऊ दे मला जरशी उतर खाली उतर बरं का उतर खाली कसं मला पदार्थ पडले नवरा कसं नाही देव जाणे रे बापा चिकोले इकडे वर बाई चिकोले इकडे माझ्या जवळ चल मला हवा लागत नाही तू कूलर पुढे बसली इकडे आता लागते का पप्पा हवा तुम्हाला हा बेटा हा आता लागते हा मस्त हवा आहे गाड्या चल मी चालले आता सकोबाईकडे मी सकोबाई सांगावं लागणार नाही असं घ्या आपल्या घरचा सकोबाईला कसं वाटन जर तिकडे फेरेन मी पैसे आला तर आला हो मी आला नाही तर नाही का आल्या त्याला प्यायला कुठून भेटते काय मी पैसे साठ केला कोणते तर कोण प्यायला कोणची कामं करते उचक आणि ते 5-50 पित आहे घरचा दारचा विचार काही राणी काय बडबड करू राहिली तू शादी राहिली काय मला मी काय शादी कोणाला राणीला शपारल्या राहिली जरा हाता खालून काढणं लागतं गाड्या लय शपारली ना जाऊ द्या राणीला मस्त कूलरचा आनंद घेऊ दे बापा मला वा चिकोली मस्त हवा आहे ना कूलरची हा पप्पा मस्त हवा आहे का कालू आवरलं तुझं सगळं काम भांडे गिंडे झाले घासून सगळे हा वहिनी सगळं काम झालं माझं फक्त आता हॉलला झाडू पोछा करायचा मग झालं मग मी घरी चालल्या जाईन असं बरं मग आता एवढे कपडे लावून दे मशीनला चालतं ना हो ना वहिनी लावते ना जा तुम्ही करा आराम मी कपडे लावून देते आणि धुणं झालं की वाळायला पण टाकते तुम्ही नका टेन्शन घेऊ बरं ठीक आहे मी जाते मला ना लय झोपेवर आली गाड्या रात्री इतकी गरमी होती ना मला ना झोप झाली नाही रात्री एवढी गरमी रे बाप हा वहिनी या वर्षी जास्तच गरमी पडली जरा काय भानगडे काय माहिती लयच तापमान तपलंय कसं काय तपलं बरं एवढं तुम्हाला माहिती असेल ना तुम्ही पाहत असाल ना याला बातम्या घेत नाही पाहत का तुम्ही किती तापमान आहे काऊन तपलं काय हो ना झाडं कमी पडले झाड तोडले लोकांनी लय जंगल तोडले त्यामुळे हे तापमान जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळे ही नौबत आली आपल्यावर तर कूलर आणि फॅन सुद्धा आणि कूलर सुद्धा दम मारायला झालाय का गो तुमच्या घरी तर किती गरमी असं गो नाही का हो ना वहिनी खूपच गरमी खूपच तुमच्या घरात नाही गरमी तुमच्या घरात मस्त वाटतं मला तर जाऊच वाटत नाही बाबा तुमच्या घरातून आमच्या घरी गेलं की नुसतं गरम वाफस असत्या घरामध्ये लगे खूपच गरम वाफा असत्या कशाच भाई आमच्या घरी पण गरमी ना मला तर दम नाही निघत बे इथं सुद्धा दम निघत नाही असं वाटतं पटकन लगे मस्त आईच्या रूम मध्ये जाऊ AC मध्ये जाऊन बसाव एवढसा फॅन येते हो आमच्या इथं आणि तुम्हाला तरी कूलर AC तरी म्हणता गरमी आणि त्या एवढ्या फॅन मध्ये आम्ही सगळे झोपतो
माय बाप भाऊ सगळे आम्ही त्याच्यात झोपतो. दिवसभर कामाला जाते सगळे, घरी कोणी राहत नाही. आणि मग संध्याकाळी अशी गरमी होती बाहेरून आला की त्या फॅनमध्ये ना फॅन हवा मारत, मग आम्ही असं बाहेर अंगणात असं झोपतो, अंथरून टाकून तिथे झोपतो. असं असतं बाहेर बाहेर मस्त हवा लागत असं नाही तर का भरा भरा. नाही 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 कशाची हवा बाई वहिनी, का पान हलत नाही, पान असं पान हलत नाही. फक्त सकाळी सकाळी झोपा लागतं बाई, जर खावा लागतं सकाळी सकाळी. नाही तर असं जेव्हा आजरून टाकून झोपलो ना 10 वाजता, तो अजिबात लई हवा नसते, पान हलत नाही बाई झाडाचं, एवढी गरमी असती. पण काय करता आता, गरीब गरीब लोकांचं असतं. तुमच्या मोठ्या लोकांचं काय पाहायचं काम बाई. हो बाय पाहू माय. कालू ए कालू. हो हो मॅडम, हो मॅडम. काय म्हणता मॅडम, मी इथे आहे. काय करू राहील तू इथं? काही नाही हे कपडे लावून द्यायचे मशीन मध्ये, बाकी काही नाही. तू माझी रूम पुसली नाही आज? नाही पुसते ना मी, आताच वहिनीला सांगितलं की रूम पुसायचं, मला हॉल पण पुसायचं बाकी अजून, पुसते ना. बरं मी काय म्हणत होते, काय बोला ना. हे बघ, हे पैसे घे, तुझे कामाचे पैसे. माझ्या कामाचे पैसे? पण का, मी ते नाही मागितले. का देताय तुम्ही? अजून महिना तर बाकी ना व्हायचा, मग 1 तारीख तर अजून बाकी आहे. अजून किती 2 दिवस तरी बाकी आहे अजून 1 तारखेला. तुम्ही अगोदरच का पैसे देताय मला? अगं घे तर खरी, मग सांगते तुला, घे. सांगा ना आता, काऊन दिले तुम्ही मला अगोदरच पैसे? तुला आता उद्यापासून कामाला यायची गरज नाही. पण का मॅडम का? कारण आता अबोलीकरण सगळं काम, आता ती काही नवरी राहिलेली नाहीये, ती सगळं करून घेईन. आता काय करायचे बरं तुझी, तूच सांग. आता अबोलीला करायला पाहिजे ना सगळे काम, मग ती का आता नवी नवरी नाहीये. मग आता आमचं लग्न होऊन आलं होतं तर आम्ही त्यांना कामं करत होतो सगळे, स्वयंपाक पाणी सगळंच करत होतो, धुणं भांडीन. अशा मशीन वगैरे नव्हतं आम्हाला, तर आता तर मशीनी बिशनी कपडे धुवायच्या. पण मला काम आता माझं याच्यावरच, आमचं घर याच्यावरच चालतं ना मॅडम. असं नका करू ना मॅडम, नका ना, तुझे पाय पडते, पण असं नका करू, मला कामावर नका काढून मॅडम. अगं तुला कामं लागतील, दुसरे घर आहे ना भरपूर, लागन तुला कामं. जातो जा. माय बाई, मला कामं करून नाही काय आता सगळे घरातले. बापरे बाबा, काय झालं यायला असं? मी एसी मागून राहिले म्हणून करू राहिले काय? मी म्हणलं राजाजीला एसी घ्या म्हणून करू राहिले काय? माय बाई नागच सांगितले बाई, एसी केलं असं नाही ऍडजस्ट कसं बी. बापरे बाप, आता कसं होईल हो का बाप, मला आता सवय नाही राहिली कामाची. बापरे माय बाई, आता माय बाई कसं आता. आपलं काही चुकलं असेल तर माफ करा ना मॅडम, मला आपलं काही चुकलं असेल तर माफ करा. असं नका करू, मला कामावर नका काढू. माझं काम आवडत नाही तुम्हाला? सांगा ना, आपलं काम आवडत नाही का? अगं तसं नाही ग, तो काम लय छान आहे, लय काम आहे तुझं, मला आवडतं खूप. आता एवढ्या दिवसापासून तुला कामाला ठेवलं, मी काही म्हणले का तुला? नाही ना, मग आता समजून घे ना. जेव्हा लागले ना मला कामाला तेव्हा मी बोलवेन तुला. आता जा तू जा. आई असं नाही तर करायला पाहिजे तुम्ही. काऊन काढलं तुम्ही तिला कामावून? काऊन काढलं? आणि तुला काय करायचं दिवसभर? काय करते का तू दिवसभर? काय करते म्हणजे? तुम्ही काय करता? तुम्ही काय करता? तू काय मला चुरू बोलू राहिले काय, फिरून बोलू राहिले काय बोलू काय राहिली तू? नाही तसं नाही म्हणायचं मला. राहू द्यायचं असतं ना मग आई कामावाला तिला. हो, तिला कामाला ठेवून तुझी काय पूजा करायची का? सगळे कामं तू करायची. आता सकाळी उठायचं, 6ला उठायचं, 5ला तर नाही पण 6ला उठायचं, झाड झूड सडा रांगोळी बाहेरचं सगळं करायचं. मस्त झोपते महाराणीवाणी 9 वाजे लोक. आई नका काढून तिला, कालूला राहू द्या ना, कालूला मला नका काढून. काही नाही तेवढेच पैसे वाचतील आपले. आता झाला तुझ्या लग्नाला 1-1.5 महिना झाला, 2 महिने होत आले ना आता लग्नाला. मग कवर आता मेहंदी उतरली हाताची, हळद उतरली अंगाची, बस झालं आता. भरपूर झाले 2 महिने ऐश करून. आता कामाला लागा हळू. काही नाही, फक्त सकाळी भांडे असते घासायला आणि स्वयंपाक असतो, फरशा असते, कपडे तर मशीन मध्ये लावशील. तुला मी किती पण म्हणले हाताने धुई, पण तू हाताने काही धुणार नाही, तू मशीनलाच लावशील. एक काम कमीच आहे, कपडे धुवायचं काही काम नाही. कपडे लावून देते मशीनला आणि वाळू पण घाल. आता काही काढलो नाहीये. बर. बाप रे बाप, काय मी एसी काय मागितले मला एवढं हे?
मग सखूबाई कधी करायचे नळ्या गेल्या पांगवा सुरुवात ना? करू बाय लेसून येणं वरणाचं कधी करावं बाय करू आता 2-4 दिवसांना. हो ना मला पण करायचे पान लागणार 2-4 रोजदार. 2-4 रोजदार धरून करू. तुम्ही पाहिले का रोजदार? रोजदार काय राणी येणार आहे आणि राणीचा नवरा येणार आहे पाय दोघं येणार आहे. आम्ही घरचे तिघं पिंट्याला पिंट्याच्या बापाला आम्ही आणि अजून कोणी 1-2 भेटलं तर पाहू. एक काम करून मग मी येते तो वावरात नळ्या पांगवाला. मग तू ये माझ्या वावरात नळ्या पांगवाला. मग मी राणीला पण घेईन. तो यावं राणी बी येईन. तो जरा ऐकते राणी. तिच्या नवऱ्याला घेऊ. तसं करू मग घे मग मी सांगेन पांगवाचे असले तेव्हा. अरे 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 राणी नाव घेत असतं राणी लगे 1000. कसं काय नाव काढलं बाय मग तुम्ही? अगं काही नाही ही म्हणत होती की आपण नळ्याचं हे करू म्हणे. मी त्या वावरती येईन तो माझ्या वावरती राणीला बी घेऊ असं चाललं होतं आमचा विषय. म्हणून म्हटलं तो विषय निघला होता. बाकी काही नाही बाया. ते सांगितलं मी राणीचा नवरा येणार आहे म्हणून आमच्या वावरात. माय सखूबाई तुम्हाला काय सांगू तो मला पसरलाय घरात दारू पिऊन आणि मला म्हणतोय मी नाही येणार म्हणून आणि तू जाय असं म्हणला. आता काय सांगा माय तुम्हाला आधी म्हणे हा आपण दोघं जाऊ आता नाही म्हणतोय. माय बाई लेस सोकवलं पाय तो नवऱ्याला लेस सोकवलं पाय जास्त सोकवलं जरा. हो त्याला लेस कामाची जेव्हा येतं माय त्या नवऱ्याला आणि काम करतो मी थोडंफार तर काय घरात देतो नाही काही. कशाचं माय काहीच नाही घरात काहीच देत नाही होतो घरात काहीच नाही खातं पितो दारू पितो पसरतोय जे काही मी आणून त्याच्यावरच खातोय तो. त्याचा जरा बी आधार नाही मला त्याचा असा थोडासा बी आधार नाही काहीच नाही. कसा येत नाही हो मी पाहते त्याला. तू काही ताण न घेऊ बरोबर काढते मी त्याला सोबत जेव्हा निघायचं ना नाही पांगवाला तेव्हा काढते मी. काही सोन्यासारखं लेकरू बाई देवान दिलं याला पादरात आणि काही लेकरासाठी तर काही कमवणं म्हणा बाप्पा. इतकं हुशार लेकरू बाई ते शिकतोय काय हुशार आहे बाई. आणि काही त्याच्याकडे पाहून तर जरा काही लाज बागणं म्हणा बाप्पा. काय सगळं बाई माझ्या नशिबात काही सुखच नाही. काय करता मग तो काही सुधाराचं नाव नाही घेते. मी सुधारायचा प्रयत्न केला मी सांगते त्याला बाई. मग काय तुम्ही नाही तुम्ही काय समजून सांगायचं त्याला ऐकतच नाही माय काय एखादी चालला गेली असती बाई. मग असं वाटतं मग सोन्यासारखं लेकरू आहे उन्हात पडन माय त्याला बापाचं माया पाहिजे की नाही म्हणून मी जात नाही बाय सगळं बाई कुठं नाही तर कोण नसं राहिलं बाईच्या हाताखाली ह्या मेल्याच्या. हो बाई असंच करतो बाई हो. माय राणी रडू नको माय जाऊ दे नको नाराज हो जाऊ दे. आता काय करते त्या नशिबात पदार्थ पडला तो असा मग या मग काय करते आता जाऊ दे. हो एखाद्या दिवशी ना त्याची चांगली सोय पाहणार आहे मी थांबतो आणि त्याला ओटण्यावरच आणणार आहे. हो आणि तो सासू कुठे गेली आली नाही का अजून? सासूला बोलून घे ना. सासू असली घरात तर जरा फरक पडतोय. ती नाही तर बरं जरा चालू ती असते तर नुसती मला मारायला लावती. मी सासू बी कमी का अशी भांड भांडत राहते कधी पण त्याला दया करते सांगते काही बरी जायले नंदाच्या घरी जायले लेकीच्या घरी जायले की तिची आंबरस खायला अजून नाही आली. काय कोण लेकीच्या घरी एवढं आणि ती लेक तशीच बाई तिची आली की मार भांडण लावते आमच्यात मार भांडण लावते असे बाई. त्या भावाला त्याला सांग ना माईला सांगा असं करतो म्हणून ते समजून सांगा ना त्याला जरा. काय कशाला त्रास देते मायला बापाला माझ्या भावाला बी. हे लोक सुधरत असते का नसते सुधरत. आता कसं आहे आपल्या मायबापाचं नाव कमवू नये म्हणून राह नाही इथं. हो नाही तर कोण राहत होतं बाई खरंच मला सांगते बाई दोघीला बी एखादी असती राहिली नसते बाई याच्या हाताखाली. बरं सगळं बाई मी जाते बरं का आता सहज आले होते मी अशी उभ्या पोरगी घरी काही खायला करून देते माहितीला लेकराला कुठं उपास ठेव त्याच्यामुळं तो घरात असला की मोठं सुटतो बाई लगे असं कधी चांगलं बोलतो बा कधी काय होतं कोण त्याला काय कळतच नाही. त्या दिवशी मस्त बोललाय की पैसे घे कुलर आणन आपण दोघं जाऊ कामाला फेडून असं बोलला बाई आणि आज रवलं तंगड वर केलं त्यानं कुत्र्यावानी असं पाय असं करतो ते कधी. आलं लक्षात तुला गोड बोलून घुळवतो तो काम करून घेतो तो ऐकून काम काढतो आणि देतो तू घरला तो आठवून सरी त्याचं काम झालं तर त्याला भेटला आता कुलर मस्त हवा खायला आणि काय झालं त्याचं काम. आता तू पैसे फेड का काही कर असं आहे त्याचं. हो बाया खरंच दैनाच्या मायराने तो. अरे यार हे आले बघ हे आले आता चोरीचे पैसे न्यायला सोनं पैसे आता कुठून द्यावं यायला त्या लोकांकडे न्यायचे काही तर चोट्ट्याकडे न्यायचे काही तर यायला कुठून द्यावं. आता थोडा वेळ डोकं लावणार आहे आपल्याला. चला आता तयारी जरा डोकं लावायला बाप्पा. साहेब भेटलं का आमचं सोनं घेणं भेटलं का? आणि आमचे पैसे द्या आमचे पैसे लवकर दिले असं ना चोऱ्या कोण काढले असं ना तुम्ही 1 दिवस म्हणले ते आम्ही 2 दिवस वेळ दिला तुम्हाला. काढा बरं आता पटकन लवकर जाऊ द्या बरं आमची कामं धंदे दिले बाप्पा त्या पैशातली कामं करायची मला द्या काढा पैसे. हे बघा शांतता धरा त्या चोट्ट्यांकडे तुमचा 1 रुपयाही सापडलेला नाही. त्यांनी पूर्ण पैसे खर्च केले आणि ते तुमचं सोनं काय ते होतं तेही सगळं त्यांनी विकून टाकलं आणि ते पैसे खर्च केलेले असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आता आम्हाला आमचं सोनं वगैरे काही भेटत नाही. बाप रे बाप मी किती आशेनं आलतो साहेब तुमच्याकडं. खरंच किती आशेनं आलतो मी. काय करणार आता जाऊ दे बापा.
काय म्हणले तुम्ही? काय खर्चले चोरांना खर्चले का तुम्ही मारले को तुम्ही आपले आमचे पैसे ते चोराकडून घेऊन? हा पोलीसवाल्याचं काही खरं नसतंय. नक्की नक्की तुम्हीच ती वाटून घेतले पैसे. पटकन आमचे पैसे काढा, पटकन काढा, नाही तर पहा तुम्ही मी वर्षा पोलिसाकडे जाईल, केस ठोकेन तुमच्यावर केस. पटकन आमचे पैसे काढा. ओ बाई काय पण काय बोलता? हा जा ना त्या चोराकडे, विचारा त्या चोरांना. हा आम्ही कशाला घेतले तुमचे पैसे, आम्ही कशाला खाल्ले तुमचे पैसे? हा काय पण काय बोलता? काय धुपलेन पैसे? पोलीस काय धापासाठी असते का जनतेची मदत करण्यासाठी असते? वा लोक चोर ते चोर शिरचोर. काय कोणाला चोर म्हणली का? चोर ते चोर शिरचोर म्हणजे काय असतं? कोणाला म्हणली तू चोर? ओ मॅडम असं काय करता? नाही हो तुमचे पैसे आमच्याकडं, आम्ही दिले असते. त्यांना आम्ही इतकं धुतलं, त्या चोरांना इतकं मारलं हाणलं, त्यांच्याकडून काढलं, पण ते म्हणले ते सोनं आम्ही मोडून विकून खाल्लं आणि पैसेही खर्च झाले बुवा असं म्हणले ते. आणि जे काय ते होते ते मनीकडं 10-5 हजार ते मनीकडे आहे असं म्हणले ते. आता आम्ही काय करणार? कुठून आणणार ते पैसे तुमचे? तुम्ही सांगा आता. मला माहिती पोलीसवाले तुम्ही कसे येतं. तुम्हीच वाटून घेतले तिघामध्ये. हो सर तुम्ही मागवा थोडं, मी बघते त्या बाईकडे. हो मॅडम बोला तुम्ही. लेडीजच हँडल करू शकते, बाकी कोण नाही. बाई प्रेमानं सांगते तुला, पैसे नाही त्या चोरांकडे, आणि त्या चोरांकडे नाही तर नाही, आमच्याकडेही नाही. आम्हाला काही गरज नाही त्या पैशाची, कळलं? 5-50 हजार घेऊन आम्ही काय करणार? आम्हाला पगार देतं ना सरकार, आम्ही त्यातच खुश आहोत. या तुम्ही आता जा घरी. सगळ्यात मोठे चोट्टे तर तुम्ही चोट्टे, पोलीसवाले चोट्टे म्हणाले सगळे पोलीसवाले चोट्टे. अहो बाई, जाऊ द्या बाई. नसन त्या चोरांकडे नसन सापडले पोलिसांना, ते असं नाही करणार. जाऊ द्या. आपल्या गावावरचं एवढं मोठं संकट दूर झालं, त्यात काफी नाही का तुम्हाला? चला तुम्ही. नाही यांचे कामाचे ते चोर पकडणं यांचे कामाचे. काय गावाचं दूर संकट केलं यांनी, यांचं काम आहे. यांना सरकार पगार देतं त्या कामाचं, चोर वगैरे पकडण्याचं. आणि मग काय चोराकडनं पैसे सापडलेले स्वतः ठेवून घ्यायचं का जनतेला देऊन वाटवून द्यायचे? असं असतं काही स्वतः खायचे पैसे? ओ मिस्टर, ह्या बाईचे नवरा, इकडे या तुम्ही, इकडे या. मॅडम बोला. हे बघा, पटकन ह्या तुमच्या बायकोला घेऊन चालल्या जा तुम्ही, नाही तर ह्या बाईला जेलमध्ये टाकून देऊ आम्ही. पटकन निघा तुम्ही इथून. नाही काय ना मॅडम, आम्ही ना गरीब लोक आहे. आता 50,000 म्हणलं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप दिवसाची साचून तेवढे साचलेले पैसे होते मॅडम ते, त्यामुळे तिला थोडंसं धक्का बसला, मानसिक धक्का. नका टेन्शन घेऊ नका, जाऊ द्या. आता नाही म्हणलं तर मग काय, आता जाऊ द्या. चल घरी. नाही आहे ना पैसे त्यांच्याकडे, चल. बाई मला कूलर घ्यायचं होतं, म्हणलं आता पैसे भेटेल चट्ट्याकडनं, मस्त कूलर आणून भारीतलं 20,000 मस्त. सगळं माझ्या याच्यावर पाणी फिरलंय, लोकांना सगळ्या आशावर पाणी फिरलं. बाई नको गो बाई, काळा होईन ग, मेला गेलायचं, रणकी होईन ग, चटकी होईन ग. ज्यांना आमचे पैसे खाले त्याचा मुर्दा गाडो ग, त्याचं मसनात जाऊ ग मेले. ज्यांना पैसे खाल्ले आमचे, मला श्राप आहे ग लगे. मला कूलर घ्यायचं होतं. कूलर इथे गरमी वाढलेली ना, सगळ्या गावातल्या लोकांनी कूलर आणलं, आमच्या घरात कूलर नाही. माझं तळतळाट लागन माझा. मी गरमी झोपते ना, माझा जेवढा त्रास होता ना, तेवढा माझ्या पैसे चोट्ट्याला तळतळाट लागन. पोलीस असो कधी चोट्टे असो. मग अगं चल आपण घेऊ कूलर, घेऊ यंदा नाही, पुढच्या वर्षी घेऊ. चाल बरं. पा लोक सर पा असं करते ते लोक. काय बाबा, आपण इतकं मेहनत करतो, ते चोर पकडले, इतकं हे केलं, काय काही फायदा? जाऊ द्या, त्यांची इमोशन्स असते, गरीब लोक आहे. नाही पण तुम्हाला असं येत नाही का? बायकांचे दिमाग घुटण्यात असतंय, हे तर ऐकलेलं असेल ना. ओ सर, मी पण एक बाईचे, काय पण काय बोलते सर? नाही हो मॅडम, तुमचे जर दिमाग घुटण्यात असता तुम्ही इथे मॅडम कशाला असता? तुम्ही पण कोणत्या तरी बायको असता तिकडे, कुठेतरी धुणे भांडे केले असते ना. तुम्ही नाही, हे बाकीच्या बायकाला म्हणलो मी.